नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याचे लेखापाल पदाकरिता फायनल सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट काय-काय की लागलेले आहेत. तर ते कोणत्या-कोणत्या विभागाच्या लागलेल्या आहेत ते बघूयात. सगळ्यात पहिलं तर मी तुम्हाला पुणे विभागाची यादी दाखवेन ही. तर याच्यामध्ये बघा यांनी हे प्रसिद्धीपत्रक काढलं आता थोड्या वेळापूर्वीच काढलं होतं. की याच्यामध्ये काय केलं होतं की त्यांनी 2 आणि 3 तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये जे रिक्त पदानुसार विद्यार्थी एलिजिबल आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर, त्याची सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट यांनी प्रसिद्ध केलेली आहे. तर बघा इथं आता हे दाखवतो तुम्हाला मी सिलेक्शन लिस्टमध्ये हे नावं आहेत पुणे सर्कलची. तर रवी किरण मालकुन नाईक एन-टी-बी 186 मार्क ओपन जनरलमधून येत आहे. त्यानंतर राजेश धोत्रे ओबीसी 176 ओपन जनरल 2 त्याच्यानंतर विनायक तोडकरी ओबीसी ओबीसी 1 मधून घेतलेला आहे. त्याच्यानंतर अक्षय मुंडलिक ओबीसी जनरल ओबीसी सर्वसाधारण मधून सेकंड नंबर. त्याच्यानंतर सचिन वासुरे ईडब्ल्यूएस 1 फर्स्ट. पूजा पाटील ओपन फिमेल फर्स्ट. त्याच्यानंतर आकाश इंगळे एसटी जनरल फर्स्ट. त्याच्यानंतर विकी माने एससी जनरल फर्स्ट. त्याच्यानंतर आकाश भांगे एन-टी-बी जनरल फर्स्ट. त्याच्यानंतर सुरेखा महाजन ओबीसी फिमेल 1. शुभांगी वानखेडे सॉरी एससी फिमेलमधून. त्याच्यानंतर वैभव जारकड एन-टी-सी जनरल हँडिकॅपमधून. त्याच्यानंतरनं बघा इथं हे जे आहेत, तिथून जर बघितलं तर प्रज्वल शिंदे ईडब्ल्यूएस कॅटेगरी ओपन ऑब्लिक ईडब्ल्यूएस जनरलमधून आहे. त्याच्यानंतरनं गणेश हुमटे एन-टी-सी कॅटेगरी ओपन एन-टी-सी जनरलमधून. त्याच्यानंतरनं ही वेटिंग लिस्टची यादी आहे. लक्षात घ्या की ही वेटिंग लिस्टची यादी आहे. त्याच्यानंतरनं बघा महेश शेट्टी ओपन जनरल वेटिंग. त्याच्यानंतरनं संकेत काकोटे ओबीसी किंवा ओपन जनरलमधून. त्यानंतर अवधूत तोरडमल ओबीसी ओपन जनरलमधून. त्याच्यानंतरनं ऋत्विक महादेव देवकाते ओपन एन-टी-सी जनरलमधून. त्याच्यानंतरनं अतुल अ, भांडवलकर हे आहेत ईडब्ल्यूएस जनरल. त्याच्यानंतर अक्षय रितपुरे ईडब्ल्यूएस जनरल. त्याच्यानंतरनं वैभव भूमकर ओबीसी जनरल. अनिकेत काड ओबीसी जनरल. त्याच्यानंतरनं रोहित बनकर ओबीसी जनरल. सागर खांडके ओबीसी जनरल. त्याच्यानंतरनं कुणाल तांबे एन-टी-सी जनरल. त्याच्यानंतर एन-टी-बी जनरलमधून नितीन पिरनाईक सोनाली कदम ओपन फिमेल. त्याच्यानंतरनं ईश्वरी साळुंके ओपन फिमेल किंवा एन-टी-बी जनरल. त्याच्यानंतरनं सरिता सुरनार ओपन फिमेल. त्याच्यानंतरनं गौरव पुरी एन-टी-बी जनरल. त्याच्यानंतरनं सुष्मिता कुंभार ओबीसी फिमेल. त्याच्यानंतरनं मोहिनी खेडेकर ओबीसी फिमेल. क्षितिजा देशमुख ओबीसी फिमेल. त्याच्यानंतर पंकज शिंदे ओबीसी जनरल सॉरी एससी जनरल. शेखर सोनावणे एससी जनरल. आकाश केंजरी एससी जनरल. त्याच्यानंतरनं स्मिता गायकवाड एससी फिमेल. भक्ती बनसोडे एससी फिमेल. जिज्ञासा जावरे एससी फिमेल. त्याच्यानंतरनं सचिन लोखंडे एसटी जनरल. त्याच्यानंतरनं प्रवीण गोसावी हँडिकॅप. अंकुश केंद्रे एसटी जनरल. त्याच्यानंतर रमेश अंबावणे एसटी जनरल आणि रमेश घोडके हँडिकॅप आणि सुमेध देवगावकर हँडिकॅप ही यादी होती. तर या यादीमध्ये त्यांना 1 वर्षापर्यंत ही यादी राहणार आहे. वेटिंग लिस्ट असणार आहे. त्याच्यानंतरनं जे उमेदवार 30 दिवसापेक्षा जास्त म्हणजे तुम्हाला ऑर्डर मिळण्यापेक्षा 30 दिवसानंतर जॉइन होता येणार नाही. त्याच्या पहिले तुम्हाला जॉइन होणार. अदरवाईज जे वेटिंग लिस्टचे विद्यार्थी आहेत त्यांना घेण्यात येणार आहे आणि डॉक्युमेंट याच्यानंतरनं मेडिकल चाचणी होणार आहे. मेडिकल चाचणीमध्ये जे विद्यार्थी अपात्र होतील त्यांची नियुक्ती रद्द करण्यात येत असते. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.